वारकरी सांप्रदायिक परंपरेमध्ये टाळ, मृदंग आणि वीणा या तीन गोष्टीचा भजनाकरता उपयोग केला जातो. त्यापैकी टाळ हे धातुवाद्य आहे, वीणा हे तंतुवाद्य आहे, तर मृदंग हे चर्मवाद्य आहे. आणि या तिघांच्या एकत्रीकरणामधून भजन केल्या जातं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन करत असताना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने अशा पद्धतीचं म्हटल्या गेलेलं आहे. आणि या साहित्यांना किंवा या साधनांना सत्वगुणी वाद्य अशा पद्धतीचे मानल्या जातात. बाकीचं जे काही साधनं असतील भजनाचे, जगद्गुरु तुकोबाराय अप्रत्यक्षरित्या त्याचा टीका करताना दिसतात. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना, म्हणून भजनाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधकांनी सात्विक वाद्यांचा वापर करावा.